नागपूर हिंसाचारात दंगेखोरांकडून नुकसानीची वसुली, नुकसान भरलं नाही तर संपत्ती जप्त करणार, मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा. तर नुकसान झालेल्यांना 3 ते 4 दिवसात मिळणार भरपाई. आदित्य ठाकरेंचा दावा मूर्खपणाचा, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. नागपूरमधला हिंसाचार फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी माझा व्हिजनमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला होता संशय. काँग्रेसच्या सत्यशोधन समितीकडून नागपूर हिंसाचाराचा आढावा, कोरोनातील आयात जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर निव्वळ लांगुल चालन, मुख्यमंत्र्यांचा पलटवार. नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी जखमी इरफान अन्सारी यांचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडून जप्त. दुबईचा फोटो मीडियात व्हायरल झाल्यावर कारवाई, लुकआउट सर्क्युलरही जारी. तर कोरटकरला कुठूनही शोधून काढणारच, फडणवीसांचा निर्धार. दिशा प्रकरणी उद्धव यांनी 2दा फोन करत आदित्यचं नाव न घेण्याची विनंती केली. नारायण राणेंचा दावा. तर पूर्वी दंगलीचं प्लॅनिंग मातोश्रीवर होत असे, नितेश राणेंचा नवा आरोप. तर कचऱ्यावर लक्ष देत नाही, आदित्य ठाकरेंचा पलटवार. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी पोहोचताना शरद पवार आणि अजित पवारांची नजरानजर, हातवारे. तर जयंत पाटलांची दादांसोबत बंद दाराआड चर्चा. अजित पवार जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांची तीव्र नाराजी, विविध संस्थांची कारणं काढून होत आहेत भेटी, राऊतांची टीका. तर सोडून गेलेल्यांशी आम्ही बोलतही नाही, राऊतांचा हल्लाबोल. परभणीतल्या गंगाखेडमध्ये इंस्टाग्रामवर औरंगजेबासंबंधी पोस्ट केल्यानं युवकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर. अर्थशास्त्र क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानाबद्दल केळकर यांचा सन्मान. मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पालिका, पोलीस प्रशासन यांची परवानगी. महापालिकेची पक्ष बांधणी ते महाराष्ट्रातील राजकारण यावर राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.